आज आषाढीच्या सर्व वारी संतांच्या सहभागाने घेऊन जाणार आहे भक्त पुंडलिक. भक्त पुंडलिक हे आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी प्रसिद्ध होते. म्हणून स्वयं श्रीकृष्णाला त्यांना भेटायचा मोह झाला. एके दिवशी जेव्हा पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होते तेव्हा दारावर श्रीकृष्ण आले व त्यांनी त्यांना हाक मारली. आपल्या इष्टदेवांना दारावर पाहून पुंडलिक अत्यंत आनंदित झाले. परंतु त्यांच्या मांडीवर त्यांचे आई वडील झोपलेले होते. म्हणून त्यांनी जवळ असलेली एक वीट कृष्णाला उभं राहण्यास दिली व परत आपल्या सेवेत मग्न झाले. रात्रभर श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले. सकाळ झाल्यावर पुंडलिकाने त्यांच्याशी क्षमा मागितली व त्या आई वडिलांनी पण त्यांच्याशी क्षमा मागितली. श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांना वर दिला की मी आतापासून पंढरपुरात विठ्ठल रूपात स्थित होईन व माझ्या नावाआधी नेहमी तुझं नाव घेतलं जाईल. म्हणून माऊली आपण पुंडलिक हरी विठ्ठल नामाचा गजर करतो. भक्त पुंडलिकाची पालखी पंढरपुराकडे दर्शनासाठी निघते. विठ्ठल 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 विठ्ठल. संत नामदेवांची विठ्ठलावर लहानपणापासून अपार भक्ती होती. त्यांच्या घरी दररोज सकाळी विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्याची परंपरा होती. एके दिवशी जेव्हा त्यांचे वडील कुठे बाहेर गेले होते त्यांच्या आईने त्यांना विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्यासाठी सांगितले. नामदेव मंदिरात गेले व हट्ट करू लागले. विठ्ठल प्रसन्न झाले व प्रत्यक्षात त्यांच्या समोर येऊन खीर खाल्ली. महाराजांची पालखी सुद्धा पंढरपुराकडे दर्शनासाठी निघते. विठ्ठल विठ्ठल. वरकुंभाराचा प्रत्येक श्वास विठ्ठलमय होता. एके दिवशी जेव्हा ते विठ्ठल नामस्मरण करताना आपल्या कामात मग्न होते शेजारी त्यांचे छोटं बाळ खेळत होतं व त्यांची पत्नी पाणी भरायला गेलेली होती. विठ्ठल नामस्मरणात मग्न झालेले गोरकुंभाराचे छोटं बाळ त्यांच्या पायाखाली आलं परंतु ते भानावर नव्हते. जेव्हा त्यांची पत्नी परत आली व आपल्या बाळाला शोधू लागली तेवढ्यातच तिचे लक्ष गोरकुंभाराच्या पायाखाली गेलं व ती रडू लागली. तेव्हा कुठे गोरकुंभार भानावर आला आणि आपल्या आर्तभावाने विठ्ठलाला हाक मारली. विठ्ठल प्रसन्न झाला आणि त्यांना त्यांचं बाळ परत केलं. पालखी सुद्धा पंढरपुराकडे दर्शनासाठी निघते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत ज्ञानेश्वरांचे 2 भाऊ व एक बहीण होते. ते सर्व हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते. एके दिवशी निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली. त्यांनी मुक्ताईला मांडे बनवण्यासाठी सांगितले परंतु मुक्ताईला कोणी खापर दिले नाही. त्यामुळे ती नाराज झाली आणि घरी परत आली. ज्ञानेश्वरांनी त्यांना विचारले की का झाले. मुक्ताई म्हणतात निवृत्तीनाथांना मांडे खायचे आहे परंतु कोणी तिला खापर दिले नाही. ज्ञानेश्वर म्हणतात की जा आणि मांडे बनवण्याची तयारी कर. ताई मांडे बनवण्याची तयारी करतात व खापर नसल्यामुळे ते ज्ञानेश्वरांना विचारतात की मी हे मांडे कशावर थापू. ज्ञानेश्वर म्हणतात की हे सगळे मांडे माझ्या पाठीवर थाप. ते मांडे सगळे भाजले होते आणि निवृत्तीनाथांची इच्छा पूर्ण झाली. संत तुकाराम महाराज हे विठ्ठलाचे एक मोठे भक्त होते. त्यांच्या मुखातून सहजपणे अभंग निघायचे. त्यांनी हजारो अभंग लिहिले परंतु त्या काळी विद्वानांना असं वाटत असे की अध्यात्म संस्कृत मध्ये शिकवले पाहिजे मराठीमध्ये नाही. म्हणून काही लोकांनी त्यांना त्यांचे अभंगाच्या वह्या नष्ट करण्याचा दबाव टाकला. तुकाराम महाराजांना
त्यांना वाटले की हीच विठ्ठलाची इच्छा असेल, म्हणून त्यांनी सगळ्या अभंगाच्या वया इंद्रायणी नदीत अर्पण करून टाकले. त्यांना विठ्ठलावर पूर्ण विश्वास होता. ते तिथेच बसून 13 दिवस विठ्ठलाचे नामस्मरण करत राहिले. 13व्या दिवशी इंद्रायणी नदीवर त्यांच्या अभंगाच्या वया तरंगू लागले. हा चमत्कार पाहून ते अत्यंत आनंदित झाले व त्यांच्या विरोधकांनी त्यांची क्षमा मागितली. विठ्ठल 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 विठ्ठल